राधा, मूर्ख मुलगी, किती जीव टांगणीला लावला होता समा सगळ्यांचा काही अंदाज आहे तुला? असं नाही करू बाळा, काळजी वाटत. काळजी वाटते तुम्हाला तर कशाला वाऱ्यावर सोडायचा छोकरीला? घरामध्ये लॉक करून ठेवायच्या ना. घरात लॉक करून ठेवायला ती काही वस्तू आहे का? हे बघा, मी तुम्हाला ऐका ना, मी काय म्हणतो, आपण आत बसून बोलूया ना. मिस अनामिका साहेब, बसून बोलूया ना. या ना, या ना. राधा, विचारा तुम्ही छोकरीला, हे कुठे होती काल, काय केला तिने काल? आम्ही बिरादरीमध्ये शादीला गेला होते तेव्हा काय दिवे लावले ते विचारा. राधा, कधी बाहेर गेली होतीस तू? काल रात्री 11च्या सुमारास वगैरे गेलो होतो. म्हणजे सगळे झोपलेले असताना गुपचूप बाहेर पडलीस तू? मी हितेनच्या घरीच होते. आम्ही मूव्ही बघितला आणि आमचा पिझ्झा प्लॅन होता. हो, पण कुणालाही न सांगता असं गुपचूप बाहेर जाताना काहीच वाटलं नाही तुला राधा? जर विचारलं असतं तर परमिशन दिली असती का? छोकरा छोकरी एकत्र रात्री एकच घरी होतात, लग्न बगैर. तुम्ही का असा निष्कर्ष काढताय की मुलं काहीतरी नको ते करून बसली आहेत? जोयू येते नाही मम्मी. म्हणूनच मी सांगतोय की बाय माणसला हमेशा कंट्रोल मध्ये ठेवायचं. अरे उद्या काही उचनीत झाला तर तुम्ही हितेचा कॉलर पकडणार. पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय की भूल राधाने केली आहे. हितेन त्याला सपोर्ट करत नाही म्हणजे नाही. हो 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 हो, आधी जरा काय झालंय ते मुलांना विचारू तर द्या ना. उगीच काही झालेलं नसताना तुम्ही आपल्या राधावर का उगीच आळ आणताय? नेचरनी छोकरा छोकरी वेगळे वेगळे बनवले आहे आणि असा सिच्युएशन मध्ये बदनाम छोकरी होते. मला विचारा, मला 3 छोकरी आहे. अरे बापरे, मग तर तुम्हाला खूपच सांभाळून बोलायला पाहिजे. अहो आजी, आमची दिकरी हो समजदार आहे. हा हो, मी त्या लोकांना लॉक करून ठेवतोय. लॉक म्हणजे प्रॉपर लॉक. कोणी आत जाऊ शकत नाही आणि कोणी बाहेर येऊ शकत नाही. असे आहे आमचे घराचे संस्कार. याला संस्कार नाही, गुलामगिरी म्हणतात. तुम्ही केले ते संस्कार. हा, तुम्ही क्या शिकवता तुमची छोकरीला कि पति के साथ में झगड़ा करने का, उसको घर के बाहर निकाल देने का, फिर सब राज अपना हे कि बेटा कुठे जा, फिर लिव्हिंग मध्ये राहा, शादी करू नको, हे शिकवता तुम्ही? बघितले तुमचे संस्कार. एक 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 सेकंड साहेब, विषय मुलांचा चाललाय ना. तुम्ही उगाच मिस अनामिका ना का बोलताय? हो, तुम्ही कोण रे? कोण तुम्ही? मी मित्र आहे मी त्यांचा. हो बराबर. तुम्ही त्यांची साईड घेणारच. आणि तुम्हाला बी चंपक शेठ, तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमचा पोरीला बोला. इतरला ब्लॅकमेल करते, त्याच्याकडून पैसे घेते, गिफ्ट घेते. पप्पा, राधाने प्रेम करू छु. एक पण शब्द मोढामाथी निकळवू नये, समजी घेऊ. तुला असल्या पोरीशी संसार करायचा आहे. ती पैसे मागते, गिफ्ट मागते तुझ्याकडून. लाज वाटते मला. बिना शादी डायरेक्ट घरी येऊन राहते. 1 मिनिट, आम्ही असं काहीही केलं नाही. तू एकदम चुप. माझ्या छोकराकडून 650 रुपये घेतले आहे ना, ते रिटर्न कर. गिफ्ट रिटर्न कर. चल रिटर्न कर गिफ्ट. पप्पा, हितेनचे बाबा, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? राधाने हितेनकडनं पैसे घेतले त्याला, का तिने त्याच्याकडनं गिफ्ट घेतलं त्याला, का ते डेट करतायत त्याला, की लग्नाशिवाय दोघे एकत्र राहिले त्याला? तुमचा नक्की इश्यू काय आहे? तुम्ही मध्ये मध्ये का बोलतात? हा, तरी ऐका, मी सांगतोय तुम्हाला,
हे माझा छोकरा असली छोकरीचा नादाला लागला ना, हेच माझा मोठा प्रॉब्लेम आहे. कळलं? आता गप. पण काका त्या दिवशी जेव्हा तुम्ही लग्नाचा विषय काढला तेव्हा तर ऍक्सेप्टेड होते ना मी तुम्हाला. नाही, एक मिनिट. तुम्हाला लग्नासाठी मी ऍक्सेप्टेड आहे की नाही? मग याला काय इश्यू आहे? एक मिनिट. लग्नानंतर मुलगी घरी आली की आमचा धर्म घेते, रीत रिवाज घेते. जसे हितेनचे पप्पा माझ्यासाठी सब कुछ आहे, तसंच तू हितेनला मानते का? आणि आमची घरची बहू लग्नानंतर असं फिरत नाही बसत, गप्प घरात राहते. घरात एंट्री पाहिजे तर लगीन, नाहीतर नाही. कळलं? मी अशी नाहीये, माहितीये ना तुला हितेन. आय नो राधा. चुप. सांगितलं ना, गप्प बस. हितेन असं मॅनेज करणारच तू आई बाबांना? आणि जो मुलगा त्याच्या आई वडिलांच्या समोर अवाक्षर काढत नाही, अशा मुलाच्या भरोश्यावर आयुष्य काढणार तू राधा? मामा, हितेनच्या घरचं वातावरण वेगळं आहे, त्यात त्याची काय चूक आहे? पण अशा वातावरणात तू राहू शकणारच का राधा? म्हणूनच आम्ही सेपरेट राहणार आहोत ना, आमचं राहणार आहोत लिव्ह इन मध्ये. त्यांनी फक्त रोजचे खटके उडणं बंद होणार आहे राधा. हितेनचं त्याच्या आई वडिलांशी असलेलं नातं आणि त्यांचा तुमच्या संसारात असलेला सहभाग तसाच राहणार आहे. तरी तुला राहायचंय त्याच्याबरोबर? हो य किती वेळा सांगू तुला? हो, मला फक्त हितेन बरोबर राहायचंय. कारण ना त्याला माझी काळजी आहे, त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ असतो आणि तो माझे सगळे हट्ट पुरवतो. तुझं सगळंच सामान आत्ता बांधणं शक्य नाहीये. लागेल तसं येऊन घेऊन जा. एक मिनिट. म्हणजे तू चोरून लपून छपून काही केलेलं मला चालणार नाही. त्यापेक्षा मीच परवानगी देते, जा तू हितेन बरोबर. त्याच्या घरी राहा, लिव्ह इन मध्ये राहा, एकटी राहा. इट्स ऑल अप टू यू राधा. पण अगं आई, तिच्या आयुष्यात मीच विलन आहे ना. तिची काळजी घेणारा, तिला हवं नको ते बघणारा तिचा बॉयफ्रेंड आहे. तिने सांगितलं ना आपल्याला. आणि तो त्याच्या आई वडिलांना किती व्यवस्थित मॅनेज करू शकतो हे त्यानं सांगितलंय आपल्याला. करतील ते दोघं मॅनेज. गुड, ऑल द बेस्ट, गो अहेड. पण आंटी, अरे हेच हवं होतं ना तुम्हा दोघांना. हो मॅडम, हितेनला अक्कल नाही आहे. राधा आमच्या घरी आली तर लग्न करून, नाहीतर एंट्री नाही. आपण लग्न करणार नाही होत आता. त्यांना सांग ना. अरे ते आपण करू ना मॅनेज. तुझे बाबा तुला खरंच मॅनेज करू देतील असं वाटतंय? अरे पण एक मिनिट. मला वाटतं आता तुम्ही सगळ्यांनी निघालेलंच बरं. कारण आता हा राधा, हितेन आणि त्याच्या घरच्यांचा प्रश्न आहे. वाह मम्मा, म्हणजे माझं आयुष्य ट्रॅकवर येणं हा तुझा लुकआउटच नाहीये का? माझ्या दृष्टीनं होताच राधा. पण आता तूच सांगितलंस की नाही मला की तू अडल्ट आहेस, तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतेसच. सो मग म्हणजे अरेरावी करायला सज्ञान आणि कात्रीत सापडल्यावर मम्मा मम्मा
असं नाही चालणार राधा. हे 1000 रुपये, 650 रुपये गिफ्टचे आणि वरचे जर हितेंनी काही राधासाठी खर्च केले असतील तर ते तुम्ही वळते करून घ्या. हे चांगलं आहे मॅडम तुमचं. तुमची जबाबदारी आमचा घडात टाकली आणि आई होऊन हात वर केले तुम्ही. अहो पण यात तुम्हाला विचित्र वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण तुमच्या मते मुलगी म्हणजे परक्याचं धन, म्हणजे खरं तर राधाची जबाबदारी तुमचीच आहे. हात जोडतोय तुमच्या समोर मॅडम. हे तुमची छोकरी आमच्या घरात नको. झाला ते तमाशा बास. तू काही बोलणार आहेस का नाही? अरे पापा जे बोलतात ते करू ना आता. बघू ना नंतर लिव्हिंगचं. व्हॉट? हो मॅडम, तुम्ही तुमच्या पोरगीला लगाम घाला. नेक्स्ट टाइम तुमच्या घराची पायरी बघायला नाही येणार मी. तेव्हा काही उंच नीच झाला ना तर राधाची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त तुमची. चल निघ आणि आता बस. चल पल्लो. हितेन ऐक 2 मिनिटं. काय पाहिलंस तू त्या हितेंमध्ये? तो श्रीमंत आहे, त्याचं दुकान आहे आणि तो ज्या कम्युनिटी मधनं येतो ना तिथे सगळी प्रॉपर्टी, सगळी इस्टेट ही त्याच्या नावावर जाईल. त्याच्या बहिणींना काही देणार नाहीयेत बाबा त्याचे. थोडक्यात तुला हितेंमध्ये व्यवहार दिसतो? मला म्हणजे लग्न हा व्यवहारच झाला ना, मग तसा प्रेमही व्यवहारच आहे. नाही हा राधा, प्रेम हे एक अतिशय वेगळी आणि सुंदर भावना आहे. असेल ना, पण त्यावर नाती टिकतात का? ममाचंही होतच ना बाबावर प्रेम. टिकलं का नातं? आजी तुला खरं सांगू, आता ज्या ज्या मैत्रिणींचे माझ्या लग्न होत आहेत ना त्यांचे आई बाबा काय बघतायत माहितीये मुलांमध्ये? त्याचं शिक्षण किती झालंय, नोकरी कुठे, सॅलरी काय, सेटल्ड आहे का नाही. म्हणजे थोडक्यात काय व्यवहारच ना. मग त्यांना तुम्ही काही चुकीचं वगैरे म्हणता का? म्हणजे मोठ्यांनी अरेंज मॅरेजच्या नावाखाली व्यवहार केला तर तो राईट, पण मी पैसे बघून जर का मुलगा निवडला तर मी सेल्फिश. ह्याला काय अर्थ आहे? मग जर आई बाबा काय काय बघतात हे माहित असेल तर हेही माहित असेल की आपली मुलगी त्या घराच्या कल्चरमध्ये सूट होते की नाही हेही बघतात. हो बघतात ना, पण मी एका पुढारलेल्या घरात वाढले ना, त्यामुळे मला असं कधीच शिकवलं गेलं नाहीये की हे रिलीजन वाईट, हे चांगलं, ही कास्ट वाईट, ही चांगली. मला हेच शिकवलं गेलं की सगळ्यांच्या पद्धतींचा आदर करायचा, सगळ्यांची मैत्री करायची, राईट. मग लग्नासाठी वेगळे नियम का? ते पद्धतींचं वगैरे सोड राधा, पण असा बोलू न शकणारा, आई वडिलांना दबून राहणारा मुलगा कसा काय आवडला तुला? सांगू कसं? तुझ्यामुळे. मम्मा तुलाही मतं होतीच ना तुझं लग्न झालं तेव्हा, तशी बाबालाही होती आणि तुम्ही दोघांनी तुमची मतं सोडली नाही. पण प्रेम तसं नसतं ना. दुसऱ्यासाठी जर का स्वतःनी स्वतःची मतं सोडली तर तो माणूस हारत नाही, ते नातं जिंकतं. आणि मुळात ना मला आयडियल मुलगा नकोच आहे. मला नातं टिकवणारा मुलगा हवाय. माझ्या तडक फडक स्वभावाला समजून घेणारा, ऐकून घेणारा असा मुलगा हवाय आणि हितेन ते करतो. राधा आजी प्लीज यार, मला अजून डोस नकोय. कारण काय होतंय माहितीये का, मी या घरात अजून 2 बायकांबरोबर राहते, तू आणि ममा. आणि त्या चित्रा मावशी अधूनमधून असते. गंमत अशी आहे ना की तुम्हा तिघींनाही पुरुषांचा 0 एक्सपिरियन्स आहे. तुमच्या तिघींच्या आयुष्यात पुरुषच नाहीयेत. ममानी तर बाबाला सोडून दिलं. चित्रमावशी कुणाला जवळच करत नाही आणि तूच म्हणतेस ना तुझा मुलगा नालायक निघाला.
म्हणून मला तुमचे सल्ले नकोयत. हा, पुरुषांचा शून्य एक्सपिरियन्स असलेल्या आणि त्या नात्यामध्ये माती खाल्लेल्या बायकांचे मला खरंच सल्ले नकोयत. राधा, तुला वाटतंय तितक्या निकामी नाही आहोत का आम्ही? आणि तुम्हाला वाटतंय तितकी इमॅच्युअर आणि दूधखोळी मीही नाही. मॅम, मी येतो. एका स्वतंत्र मोकळेपणानं बोलणाऱ्या बिंदास बाईचं आयुष्य किती धमाल असेल असं वाटत होतं ना तुला? बघितलंस का काय लेवलची धमाल चालली इथे? राधानी कुठलं करिअर निवडावं, कुठे नोकरी करावी, कुठल्या मुलाशी लग्न करावं, यातलं काहीच ठरवलं नाही रे मी. पण का माहिती? कारण मुलं मोठी झाली की पटकन तुटतात आपल्यापासून आणि आपण अडकूनच राहतो. म्हणून स्वातंत्र्य देणं सुद्धा खूप महागात पडतंय मला. असं म्हणू नका मिस्टर. राधाला तिचे तिचे स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहेत आणि त्या विचारांचा स्वतःचा एक पाया आहे. हो, पण चुकतीये ती. चुकू दे ना, तिचे विचार बरोबर आहेत असं मी म्हणतच नाहीये. त्या विचारांमधल्या चुका, त्यातल्या अडचणी हळूहळू तिला लक्षात येतीलच. पण इतक्या लोकांसमोर डगमगली नाही ती. स्वतःच्या मतावर ठाम होती सगळ्यांच्या समोर. मी मनापासून सांगतो, राधानी आज जे केलं ना ते कदाचित माझ्या विषयीमध्ये मी नसतो करू शकलो. म्हणूनच बहुतेक आज तुझं आयुष्य ताळ्यावर आहे. तुझ्या मावशींची, आप्पांची काळजी घेण्या इतका जबाबदार उरलास तू. मी माझ्या म्हातारपणी एकटीच राहणार आहे, एकटीच रडत बसणार आहे मी. परमेश्वराची हिशोबाची वही खूप चोख असते मिस अनामिका. तो या जन्माची पुण्य याच जन्मात पदरी पाडतो. त्यामुळे राधाच्या अल्लडपणासाठी तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. राधानी निवडलेला मुलगा चुकीचा आहे याची जाणीव असून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर गुंतत चालली ती. ते मी नाही थांबवू शकले आणि तिलाही
माझ्यासारखा झटका बसला तर काय करू? कोणाला दोष देऊ? मी बोलू एकदा राधाशी? तिलाही ऐकणार कुणाचं? ट्राय करू. करून बघ.